हॅलो हॅलो. सुबह वनी से फोन था, टीम लेना है बोले आपके टूर्नामेंट में। वनी से WPL में खेलता हो, वनी प्रीमियर लीग में, हमको टीम लेना है बोले, आपका ऐड देखा बोले। अभी है ना WPL। बाबू तायडे और ग्रुप, आनंद तायडे अपने मेंबर लेकर इधर आए। आनंद तायडे। प्रेक्षक आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळेस स्वागत आहे. आमदार चषक 2022 अर्थातच यवतमाळ जिल्ह्यातील एक अग्र नामांकित स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, यवतमाळ प्रीमियर लीग सीझन 1 चा थरार, भव्य दिव्य दिवस आणि रात्रकालीन ही स्पर्धा आहे. YPL कमिटीद्वारे या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. या स्पर्धेचे आयोजकांच्या भूमिकेमध्ये YPL कमिटी अध्यक्ष सन्माननीय कोशिश सर, सन्माननीय सचिव उत्पलजी टोंगे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय टोंगो साहेब, त्याचबरोबर महेशजी टेंबरे सर, स्वप्नीलजी मानकर सर, विवेकजी अडकिने सर, सुबोधजी तिके सर, शादाब भाई, पियुषजी जयस्वाल, प्रसाद दातार या सर्व आयोजन कमिटीचं महत्त्वाचं योगदान, एक दैदिप्यमान आणि प्रेक्षकांच्या तोंडावर नेहमीच्या स्पर्धेसाठी कौतुक पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसामध्ये एक अग्रनामांकित स्पर्धा आपल्यासमोर पार पडते आहे. आज या स्पर्धेचा 5वा दिवस आणि पहिला सामना फन सिटी वॉटर पार्क आणि RCC क्रिकेट दरम्यान. टॉस जिंकला आहे या सामन्यामध्ये फन सिटी वॉटर पार्क संघाने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय. डब्ल्यू डिजिटलच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रक्षेपण केले जात आहे. एक जण पाठवून
शुभम येत आहेत पहिलं षटक घेऊन आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतील पुष्पक. फुलटॉस चेंडू यावेळी ऑन ड्राईव्ह केला आहे लॉंगॉनला क्षेत्ररक्षकाने एका धावेने या सामन्याची आजच्या दिवसाची ही सुरुवात झाली. एक धाव धावफलकावरती असेल पुष्पक गुजरच्या बॅटमधून. एक टॅलेंटेड खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर यवतमाळचे टायगर नावाने प्रसिद्ध असलेले खेळाडू तौसिफ कालच्या सामन्यामध्ये खूप चांगली फटकेबाजी केली होती. एक विजयी शोधतो आहे हा संघ. आखू टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर विकेट किपरला हुलकावणी देतोय. एक धाव पूर्ण आणि आता पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय कारण हा चेंडू पिचच्या बाहेर होता. धाव संख्या 3 धावा. समोरचा चेंडू येणारा चेंडू फ्री हिट असेल. स्ट्रायकिंग एंडला पुष्पक गुजर. एक नामी संधी फ्री हिटची त्यांच्याकडे पाहायला मिळेल. पहिला सामना 8 षटकांची ही लढत आहे. ओहो यावेळी खूप चांगला फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या पलीकडे. चौकार. समोर टाकला चेंडू मनगटाचा चांगला वापर. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू नाही कारण पॉवर प्ले चालू आहे आणि पुष्पक गुजरने सांगितलं की फायर रूम आहे. यावेळी पुन्हा एक चांगला चेंडू परंतु मिस स्पीड शॉर्ट मिड विकेटला पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 8. फन सिटी वॉटर पार्क संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय. खूप चांगली पंचगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय महेश टेंबरे सर या पंचांच्या भूमिकेमध्ये. बुंदे सर यावेळी फटका फसलाय. डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला पकडला आहे झेल आणि तौसिफ भाई यांचा संपलाय खेळ. पहिला धक्का फन सिटी वॉटर पार्क संघाला. ओ पुन्हा एक चांगला चेंडू बॅकफुटला जात सन्मान देण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी यावेळी करतो आहे गोलंदाज शुभम. 8 धावा जरूर आला परंतु एक तौसिफ अलानी सारख्या आक्रमक फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये सुद्धा यश प्राप्त झालंय. पुन्हा समोर टाकला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने हे पहिलं षटक आता समाप्त होताना पाहायला मिळेल. धाव संख्या 8. एक गडी बाद फन सिटी वॉटर पार्क. यवतमाळ प्रीमियर लीग को स्पॉन्सर बॉय हिरो मोटर्स MS29. त्याचबरोबर जर बघितलं तर DR स्पोर्ट. तब्बल 16 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून 2 हात करताना पाहायला मिळाले. प्रत्येक संघाला 3 साखळी सामने मिळाले. 4 साखळी सामने या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला मिळताना पाहायला मिळाले आणि बघण्यासारखं असेल. येणाऱ्या आता काही दिवसांमध्ये उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला समजून जाईल की कुठले संघ क्वालिफाय होतील. दुसरं षटक सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला पुष्पक. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप निर्धाव चेंडूने सुरुवात.
आणि आता थोडंसं ऊन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दिसत आहे. WDZच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केल्या जाते. खूप चांगली ब्रॉडकास्टिंग कंपनी, खूप चांगलं वर्क या कंपनीच्या माध्यमातून YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. सूक्ष्म नियोजित स्पर्धा, या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवल्या गेलं आहे. समोर टाकलेला चेंडू इनसाइड आउट ओवर कवर. पुष्पक नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर हूं मैं. खूप चांगला फटका, समोर टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूला कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट. फटका चांगला होता. 14 धावा. यावेळी बॅकफुटला जात पुल फटका फसलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक बंटी पकडला आहे झेल आणि पुष्पक षटकारानंतर संपला आहे की दुसरा धक्का फन सिटी वॉटर पार्क संघाला. दुसरा धक्का 14 धावा, 2 गडी बाद. नवीन फलंदाज शोएब मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू शोएब यांच्यासाठी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते ऑफ्टमच्या बाहेर. 14 धावा, 2 गडी बाद. फिरोज बोता नॉन स्ट्रायकिंग एंडला अजूनही स्ट्राइक शोधत आहेत. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, 6 धावा खर्च करत सिद्धार्थ यांनी एक गडी बाद केला आहे. ओ यावेळी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला शोधलंय आणि पकडला आहे झेल. तिसरा धक्का लागतो आहे. फन सिटी वॉटर पार्क संघाच्या अडचणीमध्ये वाढ. दोन ओव्हर समाप्त. 14 धावा, 3 गडी बाद. फन सिटी वॉटर पार्क अजूनही या संघ लय शोधतो आहे. पंकज येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. RCC आणि फन सिटी वॉटर पार्क संघ दोन्ही संघ एकही विजय आतापर्यंत संपादन करू शकले नाही, परंतु आता शेवट गोड होईल. कुठला तरी संघ जिंकणार जरूर आहे. यावेळी हापाम पूल डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, 1 धाव. दोन्ही संघ 3 सामन्यामध्ये मागच्या पराजय स्वीकारायला लावा लागला आहे. खूप दोन्ही चांगले संघ आहेत. कोशिश सर आतापर्यंत आपल्याला सांगत होते सेरेमनीच्या टाइम, परंतु त्यावेळी जर बघितलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तितका चांगला खेळ राहिला नाही. नक्कीच पुढच्या सीझन मध्ये खूप चांगला खेळ हे दोन्ही संघ करतील अशी अपेक्षा क्रिकेट रसिकांना असेल. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर बॅकफुटला जात हापाम पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत.
एक धाव येईल या चेंडूवर. धाव संख्या 16. आणि आजपर्यंत साखळी सामन्यांचा सुद्धा हेच रेकॉर्ड राहिला आहे नाही का. जितक्या मजबूत टीमा आहेत कागदावर, परंतु त्या मैदानामध्ये तितका परफॉर्मन्स देताना दिसत नाहीत. व्यावसायिक क्रिकेट, ओपन क्रिकेट ही वेगळी गोष्ट, परंतु साखळी पद्धतीचे सामने, लीग सामने जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला टीमचं कॉम्बिनेशन जुळवणं खूप कठीण जातं. तेच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेदांत चेंडूच्या खालीपर्यंत चेंडू जातोय लॉंगॉनच्या वरतून. फिरोज बोथा यांचा आसमानी टोला, षटकार. यावेळी फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, कॅरी झाला नाही. तितकं टायमिंगही प्रॉपर झालं नव्हतं. एक धाव. धावसंख्या 23. मागच्या चेंडूवर एक अफलातून लांब फटका खेचला होता फलंदाज फिरोज बोथा यांनी. ओळखल्याही जातात लांबच लांब फटक्यांसाठी, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची बॅट थोडीशी शांत आहे. पुन्हा एक वेळ चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचे डीप मिड विकेटला येतील. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधानी व्हावं लागेल. चांगली गोलंदाजी करतायत आता. षटकाराला तदनंतर लेंथवर आले आहेत. आतापर्यंत या षटकामधून 10 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल. पुन्हा एक वेळ हा पांपूल चेंडू चालला आहे वाईड डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 25 धावा, 3 गडी बाद, 3 षटक समाप्त. फनसिटी वॉटर पार्क. पहिला चेंडू बॅकफुटला जात कट केला आहे. चेंडू चाललाय शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये. थर्ड मॅनला अडवल्या जाईल तोपर्यंत 2 धावा. फिरोज खेळता आहे 11 धावांवर. 7 चेंडूचा सामना केलाय. यावेळी समोर टाकलेला ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला चेंडू चाललाय. लॉंग ऑनचे आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक मिळून क्षेत्ररक्षण करतील. 2 धावा रोखू शकले नाहीत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज अर्जुन आणि फिरोज यांच्या दरम्यान. धावसंख्या 29 धावा, 29 रन. पुन्हा एक आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड असेल हा चेंडू. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. 30 धावा, 3 गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आरसीसी संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय फनसिटी वॉटर पार्क. फलंदाजी याही वेळी फिरोज बोथा यांनी
मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु बॅटवर चेंडू आलाच नाही. निर्धाव पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करता आहेत गोलंदाज दिनेश. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, एक धाव. समोर सरसावत एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा वाईट लॉंग ऑनला. अजिंक्य पाटील एक धाव येते आहे त्या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 32 3 गडी बाद. शेवटचा चेंडू चौथ्या षटकामधला. यावेळी फटका चांगला आहे. फिरोज बोता यांनी चढवलाय हल्ला आणि चेंडूला पाठवला आहे लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे. घणाघाती प्रहार. षटकाराने होईल हे षटक समाप्त. पहिला चेंडू 5व्या षटकामधला आणि चेंडूला पाठवलंय लाजवाब आउट ऑफ दी पार्क. आणखी एक षटकार येतो आहे. अर्जुन यांच्या बॅट मधून गोलंदाजाला आसमान दाखवणारा फटका. षटकार. याही चेंडूवर बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु डीप मिड विकेटला प्रोटेक्शन, प्रॉपर टायमिंग नाही. एक धाव दुसऱ्या धावेचा होतो आहे प्रयत्न. एकच धाव मिळेल या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे. 45. दोन्ही संघ आपल्या अस्तित्वासाठी खेळता आहेत, कारण ग्रुपच्या अगदी खालच्या तळाला आहे ते संघ. दोन्ही संघ एक विजय शोधून या ठिकाणी शेवट गोल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु एकच संघ जिंकेल. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी बघितलं तर मिड ऑफला चाललाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षण करतील. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे. 46 धावा, 3 गडी बाद. अर्जुन स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर एक लांब लचक फटका पाहायला मिळाला होता. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर खूप चांगला चेंडू. निर्धाव असेल हा चेंडू. ही चांगली गोलंदाजी होते आहे आता. षटकार आल्यानंतर तदनंतरच्या 2 चेंडूवर एक धाव. या चेंडूवर निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. अर्पण कालच्या सामन्यामध्ये इम्प्रेस केलं होतं. यावेळी पुढे सरसावत चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बंटी उपस्थित आहेत.
एक धाव येईल याही चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 47. शेवटचा चेंडू असेल या 5व्या षटकामधला. स्ट्रायकिंग एंडला फिरोज बोदा ज्यांच्या बॅटमधून 2 षटकार येताना पाहायला मिळाले. पुन्हा गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, बैठक फटका लगवण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडूने हे षटक समाप्त. धावसंख्या आहे आता 47 धावा, 3 गडी बाद आणि षटक समाप्त झाले असतील 5. चला सामन्याला झटपट घ्या. सिद्धार्थ येत आहेत वैयक्तिक दुसरा षटक घेऊन. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पुढच्या चेंडूला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज अर्जुन यांचा निर्धाव असेल. समोर टाकला चेंडू, त्या चेंडूला बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर वळणही मिळालं चेंडूला. चांगला चेंडू पाहायला मिळाला सिद्धार्थ कडनं. पुढे सरसावत पदलालित्य, डान्सिंग डाऊन द विकेट. प्रॉपर टायमिंग नाही. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एक धाव येईल या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 48 धावा. एकेरी दुहेरी धावेने आता पारी बिल्डअप करण्याचा प्रयत्न होतो आहे. फन सिटी वॉटर पार्क ही पार्टनरशिप आता चांगली झाली आहे अर्जुन आणि फिरोज बोता यांच्या मधामध्ये. यावेळी फुल टॉस, परंतु प्रॉपर टायमिंग नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सिद्धार्थ यांचा, परंतु फंबल झाला आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक. एक धाव. धावसंख्या 49. फन सिटी वॉटर पार्क संघाने सामन्यामध्ये टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय. सुरुवातीच्या काही षटकामध्ये 3 धक्के लागले होते, परंतु तदनंतर त्या धक्क्यांमधनं या 2 संघांनी सावरलं होतं. यावेळी समोर टाकला चेंडू, डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू पाठवला आहे लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. आणखी एक अर्जुनच्या बॅट मधून आसमानी षटकार. लाजवाब फटका पाहायला मिळाला. अर्जुन यांच्या बॅट मधून सुरुवातीला संघर्ष करत होते, परंतु आता षटकाराने 55 धावा. फन सिटी वॉटर पार्क 50 पार. फिरोज बोता या ठिकाणी जितके षटकार लगावतील त्यांना 100 रुपयांचं पारितोषिक असेल इरफान भाई यांच्याकडून.
पुन्हा समोर टाकला चेंडू, निर्धाव असेल. चांगली गोलंदाजी सिद्धार्थ यांची. यावेळी ओव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि षटकार येतो आहे महेश यांच्या बॅट मधून. सहासष्ट धावा, 4 गडी बाद, 6.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. याही वेळी फुलटॉस चेंडूचा घेतला समाचार. चेंडू पाठवला आहे डीप मिडविकेट सीमारेषे पार. महेशच्या बॅट मधून आणखी एक षटकार. पुन्हा एक वेळ फुलटॉस, आता नो बॉलचा इशारा आणि चेंडू डीप मिडविकेट सीमारेषा पलीकडे. षटकार, समोरचा चेंडू फ्री हिट असेल. षटकार प्लस समोरचा चेंडू फ्री हिट, एकूण या चेंडूवर 7 धावा. लगातार 3 षटकार खेचण्याचा पराक्रम महेश करताना पाहायला मिळत आहेत. एक वादळी आणि आक्रमक खेळी. पुन्हा एक वेळ चौथ्याही चेंडूवर आसमानी परार. पुन्हा एक वेळ चेंडू डीप मिडविकेट सीमारेषे पार. महेशच्या बॅट मधून सलग चौथा षटकार. कालच्या दिवसामध्ये फन सिटी वॉटर पार्क संघ हाच संघ होता जो 37 धावांवर ऑल आउट झाला होता आणि आज हाच संघ आहे जो 85 धावांवर पोहोचला आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि हा अनिश्चिततेचा खेळ कसा असतो आज बघू शकता तुम्ही. महेश काळे आज वेगळ्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. काल एक महाहानिकारक पराभव, परंतु आज पुन्हा एक वेळ हा संघ आक्रमण करायला तयार झालाय. चार चेंडू मध्ये सलग 4 षटकार. पंकज यांच्यावर आक्रमण. याही वेळी उंच लांब आणि 5वा षटकार.
बाहुबली महेश काळे यांच्या बॅट मधून आणखी एक षटकार. आता आपल्याला मानकर सर जुळताना पाहायला मिळतील समालोचन कक्षामध्ये. सात षटक समाप्त, 91 धावा, 4 गडी बाद. फन सिटी वॉटर पार्क संघाने आता सांगितलंय आमच्या नावामध्ये जरी वॉटर पार्क असलं तरी सुद्धा आम्ही गरमागरमीने फलंदाजी करू शकतो. उमेश येत आहेत अंतिम षटक घेऊन या इनिंग मधलं. उमेश पालकर. फिरोज बोथा पहिला चेंडू या षटकामधला फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेग आणि डीप विकेटच्या मधोमध पकडला आहे झेल. संपला आहे फिरोज यांचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आमीन शेख येताना पाहायला मिळत आहेत. आमीन येत आहेत नवीन फलंदाज. फॅन फॉलोइंग आहे या खेळाडूंची सुद्धा. वाईट असेल हा चेंडू. एक्स्ट्रा रन 92 धावा. आजपर्यंत त्यांचे फॅन दिसत नाही आहेत मैदानावर. ऊन खूप तापतंय. पुन्हा एक वेळ 30 दशा 30 लाईन आणि वाईट चेंडू. 93 धावा. अमीन शेख स्ट्राइक वर आणि पहिले 2 चेंडू गोलंदाजाकडनं वाईट पाहायला मिळत आहेत. उमेश कडनं दहशत आहे या फलंदाजाची. तिसराही चेंडू वाईट असेल. बॅक टू बॅक 3 चेंडूवर वाईटच्या स्वरूपात 3 धावा. धावसंख्या 94 षटकाजवळ पोहोचतो आता फन सिटी वॉटर पार्क संघ. हा सर्वाधिक स्कोर असेल या संघाचा वैयक्तिक. पुन्हा समोर टाकला चेंडू बीट करत आहेत अमीन शेख यांना. धावाची संधी आणि फलंदाज बाद होतील. गोल्डन डकचे शिकार अमीन शेख डगआउटच्या दिशेने. आमीन भाई गए थे और आमीन भाई लौट रहे हैं. पुन्हा एक वाईट चेंडू. एक्स्ट्रा रन पुन्हा एक वेळ ऍड होताना पाहायला मिळेल. महेश काळे स्ट्रायकिंग इनला. मागच्या 5 चेंडूवर 5 षटकार. याही वेळी फुल टॉस. याही वेळी वाईड. या षटकामधला चौथा वाईट चेंडू आहे. 5वा वाईट चेंडू असेल. शहाण्णव धावा 96.
हो, यावेळी बीट केला आहे. खूप चांगला चेंडू टप्प्यावर चांगला पाहायला मिळाला. 30 धावांवर खेळता आहे 6 चेंडूमध्ये महेश खाडे, ज्यामध्ये 5 षटकार आहेत. फुलटॉस पुन्हा एक वेळ वाईडिश लॉंग ऑनला वेदांत अडवू शकणार नाही त्या चेंडूला आणि चेंडू सीमारेच्या पलीकडे चौकार. शंभर धावा पूर्ण होत आहेत फनसिटी वॉटरपार्क संघाच्या. याही वेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव पंकज पातुरकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव आणि धाव संख्या 101. पुन्हा एक वेळ जर बघितला डीप मिड विकेट रिझन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आणि आता धावबादच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतील फिरो अशफाक. आणि याचबरोबर 8 षटक समाप्त झाले असतील. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे एकशे 3 धावांचं आव्हान असणार आहे आता या सामन्यामध्ये. What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again. Looks like you can't get your eyes off. It's quite a looker. The all-black look makes me feel at ease with the dark. And also its aura, it's all LED lights. And then it helps you go boom. Who's that creeping through my window? What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again. Looks like you can't get your eyes off. It's quite
आहे. 103 धावांचं आव्हान असलेल्या सामन्यामध्ये आरसी संघाला आणि स्ट्रायकिंग एंडला वेदांत पहिल्या सामन्यामधून पासून खूप चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू पाहायला मिळाला आहे. आज बघण्यासारखं असेल. एक आव्हान मोठं आहे, धावांचा डोंगर आहे. त्या धावाच्या डोंगराचा पाठलाग करताना कशा प्रकारे त्याच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी गोलंदाज अमीन शेख आणि पहिला चेंडू या दुसऱ्या डावामधला. पहिला चेंडू वाईड असेल, एक्स्ट्रा रन. समोर टाकला चेंडू. खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. वेदांत यांच्या बॅट मधून मिड ऑफला एक धाव येईल. गौरव शुक्ला प्लेइंग 11 द्या, लवकर या इकडे. यावेळी पुन्हा खूप चांगला फटका, आरसा दाखवला आणि लॉंगॉनला पकडल्या गेले. झेल पकडला आहे आणि अमीन शेख यांनी पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला धक्का ब्रेक थ्रू मिळवून दिला. विरोधी संघाला धक्का देतोय. एक धावा, एक गडी बाद. पार्थ हंटर गणेश मडावी त्वरित इकडे या. गौरव शुक्ला पुन्हा एक वेळ जर बघितलं संधी बनली होती. निर्धाव असेल हाही चेंडू. धावसंख्या समोर टाकला चेंडू. पुन्हा एक वेळ खोदून काढला आहे. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटला एक धाव येईल. नियोजनबद्ध स्पर्धा पाहायला मिळते आहे. एकशे 3 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. वेदांत पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. जरूर क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, तितकंच अफलातून क्षेत्ररक्षण. एक धाव. YPL कमिटी खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. यवतमाळ प्रीमियर लीग या स्पर्धेचे अध्यक्ष कोशिश सर, सचिव उत्पलजी टोंगो सर, महेशजी टेंबरे सर, त्याचबरोबर विवेकजी अडकेने, स्वप्नीलजी मानकर सर, सन्माननीय सुबोध तिखे सर, शादाब भाई, पियुष जयस्वाल, प्रसाद दादा दातार. खूप चांगली स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजनासाठी ही स्पर्धा ओळखल्या जाईल. आणि आता पहिलं षटक समाप्त झालंय. दुसऱ्या डावामधलं धावसंख्या आहे धावफलकावरती 5, एक गडी बाद. पहिला चेंडू फुलटॉस या षटकामधला चेंडू चालला डीप फाईन लेगला, सीमा रेषा पलीकडे आणि नो बॉल प्लस चौकार. फन सिटी वॉटर पार्क संघ तळेगाव या भागामध्ये फन सिटी वॉटर पार्क येणाऱ्या काही काळामध्ये एक खूप नयनरम्य पिकनिक पॉइंट तयार होतो आहे.
त्याच नावाने हा संघ खेळतोय फन सिटी वॉटर पार्क तळेगाव या भागामध्ये अवघ्या काही दिवसामध्ये आता हा पिकनिक पॉइंट आपल्या सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. पुन्हा एक वेळ बॅटवर चेंडू आला नाही. धावाची संधी. एक धाव दिवसा ढवळ्या झालेली ही एका धावेची चोरी. पुन्हा एक वेळ वेदांत एक उत्कृष्ट असे तंत्रशुद्ध फलंदाज. या खेळाडूचे फटके पाहण्यासारखे असतात. पहिल्याच सामन्यापासून जो इम्प्रेस करणारा खेळ या खेळाडूने केला आहे. प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे हा खेळाडू. समोर टाकला चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर. लाजवाब फटका. चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. समोर टाकला चेंडू आणि आपल्या वेगळ्या शैलीमध्ये फलंदाजी करतो हा फलंदाज. जेव्हा ओव्हरपिच चेंडू मिळतात त्या चेंडूचा खरपूर समाचार घेणं हा खेळाडू जाणतो. पुष्पक गुजरवर चढवलाय हल्ला. याही वेळी जर बघितलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप बीट केला आहे वेदांत यांना. निर्धाव असेल हा चेंडू. निर्धाव असेल हा चेंडू. पुष्पक गुजर कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ इनसाइड आउट ओव्हर कव्हर चेंडू. 2 बाउंस सीमारेषा पलीकडे. चौकार. खूप चांगला फटका. जागा बनवली शॉट खेळण्यासाठी. ओव्हर कव्हर इनसाइड आउट. वेदांच्या बॅट मधून त्याच्या फलंदाजी मधले वेध देणारा हा चौकार. चेंडू बाकी असेल या षटकामधला एक. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली, परंतु थोडासा कॅरी झाला नाही हा चेंडू. लॉंगऑफला आणखी 2 धावा पूर्ण होतील आणि या 2 धावेने षटकही समाप्त होईल. धावसंख्या 21-21. लॉस ऑफ 1 विकेट. 103 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम आरसीसी. पहिला चेंडू बॅटची कडा लागून लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग, परंतु सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. चौकार. YPL कमिटीतर्फे एक खूप चांगली स्पर्धा. पुन्हा बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न होता. वाईड असेल हा चेंडू. एक्स्ट्रा रन. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर खूप चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये अशफाक. पार्थ 11 पार्थ हंटर संघ आणि युनिटी 11 लवकरात लवकर आपला अंतिम 11 संघ सबमिट करायचा आहे.
पुढे सरसावत बॅकफुटला कट केले आणि सुई मधून दोरा ओढत असणारा हा फटका. चेंडू जातो आहे डीप पॉइंट सीमारेच्या पलीकडे चौकार. त्याचबरोबर डब्ल्यू डिजिटच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण आणि एशियन केबल नेटवर्क चॅनल नंबर 141 आणि 147 च्या माध्यमातून सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. निर्धाव असेल हाही चेंडू. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. वाईड असेल हा चेंडू. एक्स्ट्रा रन. पुन्हा एक वेळ फुलटॉस चेंडू. चेंडू चालला आहे डीप मिड विकेटला. एक धाव जरूर येईल. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर एक धाव येईल आणि एका धावेने हे षटकही समाप्त होताना पाहायला मिळेल. धावसंख्या आहे आता 33 धावा, एक गडी बाद. तुमचं लक्ष नाही. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर फटका चांगला आहे. लॉंग ऑफला एक धाव येईल वेदांच्या बॅट मधून. सिद्धूभाई टॉस. एक धाव येते आहे. फिरोज बोथा गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस जरूर चेंडू आहे परंतु बॅटवर आलाच नाही. एक धाव आणखी धावसंख्येमध्ये भर पडेल. आणि यानंतरच्या सामन्याचा टॉस केला जातो आहे आपल्या स्क्रीनवर. कोशिश सर यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस पार्थ हंटर्स आणि युनिटी 11 संघादरम्यान. पुन्हा एक वेळ जर बघितलं फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि कॅरी झाला नाही हा चेंडू. युनिटी 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय. यावेळी वेदांच्या बॅट मधून वेद देणारा हा षटकार. काय फटका होता. समोर टाकला चेंडू आणि षटकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ खोल टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. कव्हरला एक धाव येईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे. 44 धावा. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकामधला बाकी असेल. फिरोज बोथा आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा. वेदांत खेळत आहे 23 धावांवर. 12 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. पुन्हा एक वेळ समोर सरसावत ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. एक धाव. धावसंख्या 1 ने 45 आणि चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होईल. 103 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीसी संघ 45. आता गरज आहे 24 चेंडूमध्ये 58 धावांची.
और अमीन आते हुए अब 5 ओवर में गेंदबाजी के लिए 24 गेंदों में 58 रनों की दरकार इस मुकाबले को आरसीसी टीम में। अभी भी मादा इन रनों का पीछा करने का अच्छा शॉट, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग अमीन इनकी। कोशिश सर इनकी तरफ से एक अजीब इनाम यहाँ पे अमीन भाई इनके लिए। वाइट गेंद गिरती है तो 100 रुपए और नो बॉल गिरती है तो 200 रुपए का इनाम रहेगा। ओ इस बार गेंद हवा में, बल्ला घुमाया है लेकिन फील्डर वहां पे मौजूद रहेंगे। हवा की वजह से छूटता हुआ ये कैच। हवा काफी जोरों से थी, हवा का झोंका आया और झोंके के साथ कैच भी छूटते हुए देखा। अच्छा प्रयास लेकिन कैच छूटा। 2 रन आसानी के साथ। 48 22 गेंदों में अभी भी 55 रनों की दरकार। हमारे इस मुकाबले में मुख्य स्कोरर डिजिटल स्कोरर मानकर सर। पुनः एक बार बैकफुट, फिर से एक बार बैकफुट पर जाकर अच्छा शॉट लॉन्ग ऑन पर, हालांकि खिलाड़ी मौजूद रहेंगे। 1 रन उस दिशा से आता हुआ, इसी 1 रन के साथ 49 रन। टीम आरसीसी 103 रनों लक्ष्य का पीछा करते हुए। इस बार वाइड गेंद और 100 रुपए इनाम के हकदार बनते हुए अमीन शेख इनके लिए 100 रुपए का इनाम यहाँ पे कमेंट बॉक्स में जमा होता हुआ। कोशिश सर इनकी तरफ से। ₹200 का इनाम रहेगा। नो बॉल के लिए भी, वाइट के लिए 100 रुपए का इनाम। और इस बार पैरों पे लगभग गेंद चल गई थी। 100 रुपए कमाते कमाते हाथ नहीं आए। फिर से एक बार पैरों पे जरूर गेंद। 1 रन आता हुआ लेग बाइज के रूप में। इस 1 रन के साथ आरसीसी टीम के 50 रन पूरे। अब 20 गेंदों में 52 रन। थोड़ा सा काम जरूर मुश्किल है लेकिन नामुमकिन जरूर नहीं। इस बार पुल पावरफुल गेंद हवा में और जाएंगी अब डीप मिड विकेट लाइन के बाहर 6 रनों के लिए। और इस बार फिर से बल्ला घुमाया है लेकिन गेंद हवा में, खिलाड़ी मौजूद। महेश नहीं करेंगे आज कोई गलती। लपका है कैच और वेदांत के पारी का अंत होता हुआ 16 गेंदों में 2 चौके और 2 छक्कों के साथ 32 रनों की उनकी अच्छी इनिंग यहाँ पे समाप्त होती हुई। फिर से एक बार पांच ओवर की समाप्ति के बाद टीम आरसीसी 57 रन 18 गेंदों में 46 रनों की दरकार यहां से इस मुकाबले में। इस बार फिर से अच्छा शॉट लेकिन खिलाड़ी मौजूद रहेंगे डीप स्क्वायर लेग रीजन में। 1 रन उस दिशा से आता हुआ, इसी 1 रन के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या 58 रन, 2 विकेट के नुकसान पर टीम आरसीसी लगभग
अपने अस्तित्व के लिए खेलते हुए दोनों ही टीमें। फिर से एक बार अच्छी गेंद जरूर थी लेकिन बल्ले पर आई नहीं, अच्छी गेंदबाजी। इस बार फुल टॉस गेंद, डीप विकेट क्षेत्र में पंकज इनके बल्ले से अच्छी फील्डिंग, फिर से अच्छी फील्डिंग दिखाई देती हुई। रनआउट का मौका, एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को। एक 59 रन 2 विकेट के नुकसान पर 15 गेंदों में 44 रन यहां से जीतने के लिए। इस बार दिल स्कूप खेलना चाहते थे लेकिन दिल को भा नहीं पाया। इस बार फिर से अच्छी गेंद, डीप विकेट क्षेत्र में खिलाड़ी मौजूद, एक रन आता हुआ। इस एक रन के साथ रनों में इजाफा जरूर होगा। वेदांत की एक अच्छी इनिंग, उसके बाद में प्रयास तो कर रहे हैं पंकज और शुभम। रन की संख्या 60 रन, फील्ड में तब्दीली। अर्जुन जो डीप कवर पर तैनात थे उन्हें अब दिखाई देंगे कवर क्षेत्र में फील्डिंग करते हुए। फिर से एक बार अच्छी गेंद, वाइडिच लॉन्ग ऑन क्षेत्र में अमीन वहां पे मौजूद थे, एक जाने माने खिलाड़ी। एक रन आता हुआ। इसी एक रन के साथ 61 रन 2 विकेट के नुकसान पर 6 ओवर की समाप्ति के बाद। सर तो स्कूपचा वाईड होता का? वाईड 5 बॉल। सर एक बॉल वाईड होता, 5 बॉल झाले असतील। इस ओवर की आखिरी गेंद, एक रन इस गेंद पर। 63 रन, लॉस ऑफ 2 विकेट।
63 धावा 3 गडी बाद. या सामन्याच्या माध्यमातून डब्ल्यू डिजिटलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. आमचे डिजिटल स्कोरर आणि स्मार्ट स्कोरर मानकर सर. पहिला चेंडू या 7व्या षटकामधला वाईट असेल, एक्स्ट्रा रन. दोनों ही बल्लेबाज एक गेंद पर और जाकर बोल रहे थे आप तो निकले, लेकिन रनआउट के रूप में एक और झटका पंकज पातुरकर इनको लौटना होगा डगआउट की दिशा में. यवतमाल की जनता के लिए एक बहुत ही सुंदर वाटर पार्क चालू होने वाला है कुछ ही दिनों में. फनो सिटी वाटर पार्क तलेगांव में. जाइए, एंजॉय कीजिए. नए बल्लेबाज अजिंक्य पाटिल. फन सिटी वाटर पार्क इस मुकाबले में थोड़ा सा पलड़ा भारी, लेकिन फनो सिटी वाटर पार्क तलेगांव में शुरू होने जा रहा है. पिकनिक पॉइंट, एक अच्छा पिकनिक पॉइंट. चौसठ रन 4 विकेट के नुकसान पर 6.1 ओवर की समाप्ति के बाद पहली गेंद, अच्छी गेंदबाजी. अब फिर से एक बार फिरोज बोथा इनके द्वारा. पहले ओवर में कुछ रन खर्च किए थे, लेकिन इस ओवर में अच्छा कमबैक करते हुए अब तक 64 रन 4 विकेट के नुकसान पर. फिर से अच्छी गेंद. इस बार लय में दिख रही है टीम फनो सिटी वाटर पार्क. जैसे टूर्नामेंट के अंत में हम जा रहे हैं, लय में दिखाई देते हुए. फिर से एक बार अच्छी गेंद. एक रन आता हुआ कवर क्षेत्र से. वहां पे शेरा मौजूद थे. पैंसठ रन 65, 4 विकेट के नुकसान पर 6.6 ओवर की 4 ओवर की समाप्ति के बाद टीम आरसीसी 103 रन का पीछा करते हुए. काफी बड़ा लक्ष्य. अभी भी 8 गेंदों में 38 रन. थोड़ा सा मुश्किल जरूर लग रहा है, लेकिन अजिंक्य पाटिल जाने जाते हैं बड़े हिटों के लिए. पहली गेंद बैकफुट पर जाकर कट किया था, काफी लेट खेला था इस शॉट को. प्राइस स्लिप में गेंद जाते हुए 1 रन उस दिशा से. रन संख्या 66. इसके बाद यूनिटी 11 और पार्थ हंटर्स खेलते हुए दिखाई देंगे. फिर से अच्छी गेंद. लेग बाइज के रूप में आता हुआ 1 रन. इसे 1 रन के साथ ओवर की समाप्ति. रन संख्या 67, 4 विकेट के नुकसान पर 6 गेंदों में 36 रन जीतने के लिए 6 गेंदों में 6 छक्के लगाने हो गए अब बल्लेबाजी करने वाली टीम आरसीसी को. छह गेंदों में 36 रनों की जरूरत फन सिटी वाटर पार्क. इस मुकाबले में थोड़ा सा पलड़ा जरूर भारी है और आने वाले कुछ दिनों में आपको तलेगांव इस पॉइंट पर फन सिटी वाटर पार्क एक अच्छा पिकनिक पॉइंट खुलता हुआ दिखाई देगा. वहां पर जाकर आप मजे ले सकते हैं.
उसी नाम से फिलहाल फन सिटी वाटर पार्क टीम इस प्रतियोगिता में पार्टिसिपेट करते हुए अब जीत की राह पर थोड़ी सी जरूर है और जीत के साथ अंजाम अच्छा करना चाहेंगे। वो पहली गेंद और इसी गेंद के साथ देखा जाए तो लगभग हार तय है इस मुकाबले में। अब टीम आरसीसी की आगाज भी हार के साथ हुआ था, अंजाम भी अब हार के साथ होगा। दूसरी तरफ देखा जाए तो फन सिटी का आगाज हार के साथ, लेकिन अंजाम अब थोड़ा सा मीठा होगा जीत के साथ। आखिरी मुकाबला खेलते हुए इस प्रतियोगिता में दोनों ही टीमें अभी तक एक जीत के लिए जूझ रही थी। आखिरकार एक जीत अब फन सिटी वाटर पार्क के हाथ लगती हुई। थोड़े ही दिनों में फन सिटी वाटर पार्क जो तलेगांव में बनने जा रहा है, अच्छा पिकनिक पॉइंट, इस बार रिवर्सिव अच्छा शॉट चला है। बल्लेबाज अजिंक्य पाटिल, सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है। रन संख्या 68, 68। चौके के साथ 72। गेंदबार हवा में और नहीं होगी कोई गलती। पुष्पक गुर्जर को मिलने वाली और एक सफलता और लगता हुआ ये 5वां झटका अब टीम आरसीसी को। और क्लीन बोल्ड कर दिया इस गेंद पर। दिनेश आए और दिनेश जा रहे हैं। दिनेश इस प्रतियोगिता में आखिरी मुकाबला खेल रहे थे और पहली गेंद पर आउट हो गए हैं। नई बल्लेबाज अर्पण राजूकर बराल स्ट्राइक पर होंगे। अब गेंदबाज पुष्पक पहले बल्लेबाजी करते हुए अच्छी गेंद बल्लेबाजी और गेंदबाजी के लिए आमंत्रित किया था और गेंदबाजी करते हुए कहा है कि फायर हूं मैं। ओ हैट्रिक गेंद थी लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं। बिंदी गेंद के साथ इस मैच को अंजाम दिया है फन सिटी वाटर पार्क। आखिरकार जीत हासिल करते हुए इस प्रतियोगिता के माध्यम से, लेकिन टीम आरसीसी को इस प्रतियोगिता में एक भी जीत हासिल नहीं हुई है। इरफान इनके नेतृत्व में काफी अच्छा परफॉर्मेंस इस मुकाबले में देखा जा सकता है फन सिटी वाटर पार्क का, और हम दोनों ही टीमों का शुक्रिया अदा करते हैं इस प्रतियोगिता में पार्टिसिपेट करने के लिए। या स्पर्धेच्या माध्यमातून टीम आरसीसी